गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजच्या लेक्चरला आपण उरलेले न्यूमरिकल्स पाहणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण 12 न्यूमरिकल्स पाहिले होते. आता त्याच्या पुढचं न्यूमरिकल्स. फाइंड द चेंज इन लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इफ द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द प्लेस चेंज फ्रॉम 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तेव्हा आपल्याला काय दिलंय की एक सिंपल पेंडुलम दिलाय किंवा सेकंड पेंडुलम दिलाय. त्या सेकंड पेंडुलमची ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीन्स काय जी काय होतोय चेंज होतोय 9.75 टू 9.8 मीटर पर सेकंड. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीन्स जीची व्हॅल्यू चेंज होते. तर आपल्याला त्या सेकंड पेंडुलमची काय फाइंड करायची आहे, लेंथ फाइंड करायची. मग पहा गिवन मध्ये आपल्याला काय दिलंय, G1 किती दिला आहे 9.75 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर G2 दिला आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि फाइंड काय करायची आपल्याला, चेंज इन लेंथ. तर पहा चेंज इन लेंथ ऑफ सेकंड पेंडुलमचा फॉर्म्युला, चेंज इन लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम, यस मीन्स काय सेकंड पेंडुलम, चेंज इन लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम इज इक्वल टू G अपॉन पाय स्क्वेअर. हा फॉर्म्युला असतो सेकंड पेंडुलमची लेंथ फाइंड करायचा. आता आपल्याला दोन लेंथ दिल्या आहे. आपल्याला काय दिलं आहे, सॉरी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यू 2 दिल्या आहे. आपल्याला पहिल्या जी साठीची चेंज इन लेंथ आणि दुसऱ्या जी साठीची चेंज इन लेंथ फाइंड करावी लागेल. आणि त्याचा डिफरन्स जर आपण घेतला तर आपल्याला काय मिळेल, टोटल चेंज इन अ लेंथ. मग पहिला चेंज इन लेंथ ऑफ S1 मीन्स पहिल्या जीच्या व्हॅल्यूसाठी LS1 इज इक्वल टू G1 अपॉन पाय स्क्वेअर आणि दुसऱ्या जीच्या व्हॅल्यूसाठी LS2 इज इक्वल टू G2 अपॉन पाय स्क्वेअर. मग या दोघांचा जर आपण डिफरन्स घेतला LS2 मायनस LS1 मीन्स काय असेल, चेंज इन अ लेंथ. चेंज इन लेंथ इज इक्वल टू LS2 मायनस LS1 इज इक्वल टू, या दोघांच्या व्हॅल्यू जर आपण त्याच्यात पुट केल्या तर दोघांमध्ये पहा 1 अपॉन पाय स्क्वेअर 1 अपॉन पाय स्क्वेअर काय कॉमन आहे. इन ब्रॅकेट काय उरेल मग G2 मायनस G1. आता व्हॅल्यू पुट करायच्या. चेंज इन लेंथ इज इक्वल टू G2 ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 9.8, G1 ची व्हॅल्यू किती दिली आहे 9.75, 9.80 मायनस 9.75 डिवायडेड बाय पाय स्क्वेअर इज इक्वल टू 9.80 मायनस 9.75 काय असेल 0.05 डिवायडेड बाय पाय स्क्वेअर मीन्स काय, पायची व्हॅल्यू पुट करायची 3.40 मल्टिप्लाइड बाय 3.14. आणि याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला चेंज इन लेंथ किती मिळते 0.0051 मीटर. आणि लेंथ काय होते, इन्क्रीज होते. आता बुकमध्ये इथे डिक्रीज दिलंय तर डिक्रीज नाही तर ती कशी होते, इन्क्रीज होते. कारण पहा हे रिलेशन चेंज इन लेंथचं रिलेशन काय आहे, चेंज इन लेंथ, आता पाय कॉन्स्टंट आहे तर चेंज इन लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढली तर सेकंड पेंडुलमची लेंथ काय होईल, वाढेल. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी झाली तर सेकंड पेंडुलमची लेंथ काय होईल, कमी होईल. आता इथे पहा ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होते, वाढते. सुरुवातीला किती होती 9.75 होती, ती किती झाली 9.80 झाली. म्हणजे जीची व्हॅल्यू वाढली तर लेंथ सुद्धा काय होईल, वाढेल. म्हणून चेंज इन लेंथ इन्क्रीजेस बाय कितीने वाढली ती 0.051 मीटर. पुढचं एक्झाम्पल दिले, एक्झाम्पल नंबर 14. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन इज द कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऑफ ॲम्प्लिट्यूड 8 सेंटीमीटर 3 टाइम्स इट्स पोटेन्शियल एनर्जी. तर आपल्याला काय फाइंड करायचं आहे की एक पार्टिकल दिलाय आपल्याला, तो पार्टिकल काय करतोय SHM परफॉर्म करतोय. आणि SHM परफॉर्म करत असताना त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जीच्या 3 पट कोणत्या डिस्टन्सला असेल, मीन पोझिशन पासूनच्या किती अंतरावर, किती डिस्प्लेसमेंटवर, किती डिस्टन्सवर त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जीच्या काय असेल 3 पट असेल. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन, मीन पोझिशनच्या कोणत्या डिस्टन्सवर पार्टिकलची कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जीच्या 3 पट असेल हे आपल्याला फाइंड करायचे. आणि आपल्याला गिवन मध्ये ॲम्प्लिट्यूड दिली आपल्याला 8 सेंटीमीटर. मग पहा गिवन काय काय दिले, पार्टिकल SHM परफॉर्म करत असताना
पार्टिकलची अँप्लिट्यूड दिली आपल्याला 8 सेंटीमीटर आणि रिलेशन काय दिलंय की कायनेटिक एनर्जी ही काय असेल पोटेन्शियल एनर्जीच्या 3 टाइम्स असेल आणि फाइंड काय करायचंय मीन पोझिशन पासूनचं डिस्टन्स की मीन पोझिशन पासूनचं असं काय डिस्टन्स असेल की एक्सची व्हॅल्यू काय असेल की त्या व्हॅल्यूला त्या डिस्टन्सला पार्टिकलची कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जीच्या 3 टाइम्स असेल. मग आपल्याला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचे फॉर्म्युलेज माहिती आहे. मग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ही आहे कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू. आणि पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काय असते पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता दिलेल्या रिलेशनमध्ये व्हॅल्यू पुट केल्या तर काय होईल रिलेशन काय दिलं आपल्याला कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. मग व्हॅल्यू पुट करायच्या कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू काय आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणून 3 मल्टिप्लाइड बाय पोटेन्शियल एनर्जीचा काय फॉर्म्युला आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता पहा लेफ्ट साइडला 1/2 m ओमेगा स्क्वेअर आहे राईट साइडला सुद्धा 1/2 m ओमेगा स्क्वेअर आहे. म्हणून लेफ्ट साइडचा 1/2 m ओमेगा स्क्वेअर आणि राईट साइडचा 1/2 m ओमेगा स्क्वेअर काय होईल कॅन्सल होईल. आता काय उरेल मग लेफ्ट साइडला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3x स्क्वेअर. आता हा एक्स इकडे मायनस आहे इकडे जाताना प्लस होईल म्हणजेच ए स्क्वेअर इज इक्वल टू 3x स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आणि 3x स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर काय असेल ए स्क्वेअर इज इक्वल टू 4x स्क्वेअर. ए स्क्वेअर इज इक्वल टू 4x स्क्वेअर. आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची मीन्स डिस्टन्स फाइंड करायचंय म्हणून एक्स स्क्वेअर आपण एका साईडला घेऊ 4 काय होईल इकडे मल्टिप्लाइड आहे तिकडे जाताना ए ला काय होईल तो डिवाइड होईल. आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू फाइंड करायची म्हणून आपण काय करू स्क्वेअर रूट घेऊ. तर काय असेल एक्स स्क्वेअरचा एक्स ए स्क्वेअरचा ए होईल स्क्वेअर रूट घेतला तर आणि 4चा स्क्वेअर रूट 2 होईल. एक्स इज इक्वल टू ए मीन्स ॲम्प्लिट्यूड ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती दिली आपल्याला 8 सेंटीमीटर डिवायडेड बाय 2. तर एक्सची व्हॅल्यू काय मिळाली मग आपल्याला एक्स इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. म्हणजेच मीन पोझिशन पासून एक्स इज इक्वल टू 4 सेंटीमीटर जेव्हा असेल तेव्हा कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जीच्या 3 पट असेल म्हणजे 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. पुढचं एक्झाम्पल नंबर 15. 2 parallel SHMs represented by x1 is equal to 5 sin 4 pi t plus pi by 3 centimeter and x2 is equal to 3 sin 4 pi t plus pi by 4 centimeter are superposed on the particle. Determine the amplitude and resultant SHM. आता पहा आपल्याला काय दिले 2 SHMs दिले x1 and x2. 2 SHMs आहेत दोघही SHMचे आपल्याला डिस्प्लेसमेंटचे रिलेशन दिले x1 आणि x2. दोघही SHM सुपर इम्पोज होतील म्हणजेच काय की दोघांचं जे कॉम्बिनेशन असेल दोघांचं कॉम्बिनेशन होऊन जो रिझल्टंट SHM तयार होईल त्या रिझल्टंट SHM ची आपल्याला ॲम्प्लिट्यूड फाइंड करायची आहे इनिशियल अँगल फाइंड करायची. आपण पाहिलं होतं की 2 SHM सुपर इम्पोज होणे मीन्स काय की दोघांचं कॉम्बिनेशन होणे. दोघं जेव्हा एकत्र येतील एकत्र आल्यानंतर जो रिझल्टंट SHM तयार होईल त्या रिझल्टंट SHM ची आपल्याला काय फाइंड करायची आहे ॲम्प्लिट्यूड अँड इनिशियल फेज डेल्टा. पहा आता x1 काय दिलं आपल्याला 5 sin 4 pi t प्लस पाय बाय 3. आता एक्सचं रिलेशनची जर आपण याला कम्पेअर केलं तर 5 म्हणजेच काय असेल ए एक्सचं रिलेशन काय असतं ए साइन ओमेगा टी प्लस 5. मग इथे ए इज इक्वल टू काय असेल पहिल्या रिलेशनमध्ये ए इज इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड ओमेगा इज इक्वल टू 4 पाय अँड 5 इज इक्वल टू पाय बाय 3. सेकंड इक्वेशनमध्ये ए इज इक्वल टू 3 असेल ओमेगा इज इक्वल टू 4 पाय अँड 5 इज इक्वल टू पाय बाय 4. मग पहा इथे आपल्याला दिलेलं आहे A1 इज इक्वल टू आपल्याला काय करायचे हे दोघंही रिलेशन ह्या इक्वेशनशी कम्पेअर करायचे. ए साइन ओमेगा टी प्लस
फाय. ह्या रिलेशनशिप आपल्याला काय करायचे, कम्पेअर करायचे. मग पहिल्या इक्वेशनमध्ये ए इज इक्वल टू 5 होता म्हणून A1 इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओमेगा काय होता तिथे 4 पाय. आता दुसऱ्या इक्वेशनमध्ये A2 किती दिला आपल्याला 3 सेंटीमीटर दिलाय. त्याच्यानंतर पहिल्या इक्वेशनमध्ये फायची व्हॅल्यू π/3 होती म्हणून त्याला आपण φ1 इज इक्वल टू π/3 घेतला. दुसऱ्या इक्वेशनमध्ये फायची व्हॅल्यू आहे π/4 म्हणून त्याला आपण φ2 इज इक्वल टू π/4. फाइंड काय करायचं आपल्याला, रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड R अँड इनिशियल अँगल डेल्टा. A1 आहे 5 सेंटीमीटर, A2 दिला आहे 3 सेंटीमीटर, ओमेगा कॉन्स्टंट आहे 4 पाय, φ1 आहे π/3, φ2 दिला आहे π/4. आता आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड अँड अँगल फाइंड करायचा आहे. मग रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला काय असतो, R इज इक्वल टू अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस टॉईस A1 A2 कॉस φ1 मायनस φ2. मग दिलेल्या व्हॅल्यू इक्वेशनमध्ये पुट करायच्या. तर अंडर रूट ऑफ A1 किती आहे 5 सेंटीमीटर दिला आहे म्हणून A1ची व्हॅल्यू 5 स्क्वेअर प्लस A2 किती दिला आहे 3 सेंटीमीटर दिला आहे म्हणून A2ची व्हॅल्यू 3 स्क्वेअर प्लस 2 इंटू A1 आहे 5 मल्टिप्लाइड बाय A2 दिला आहे 3 कॉस φ1ची व्हॅल्यू आहे π/3 मायनस φ2ची व्हॅल्यू आहे π/4. आता 5 स्क्वेअर 25, 3चा स्क्वेअर 9, 5 मल्टिप्लाइड बाय 3 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 3 असतो 30 आणि कॉस π/3 मायनस π/4 काय असेल π/12. मग 25 प्लस 9 34 प्लस हा 30 ॲज इट इज कॉस π/12 मीन्स काय असेल 15. पायची व्हॅल्यू जर आपण 180 पुट केली 180 डिवायडेड बाय 12, 180 डिवायडेड बाय 12 काय असतो 50 डिग्री. आता पहा कॉस 50 जर आपण लॉग टेबलने फाइंड केला तर कॉस 50 आपल्याला मिळेल 0.9659 9659. आता 30 मल्टिप्लाइड बाय 0.9659 ला जर आपण मल्टिप्लाइड केलं तर आपल्याला हे मल्टिप्लिकेशन मिळतं 28.98 आणि हा 34 ॲज इट इज. दोघांची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला R इज इक्वल टू रूट ऑफ 62.98 आणि याचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर आपल्याला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड काय मिळते, R इज इक्वल टू 7.936 सेंटीमीटर. आता आपण रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड फाइंड केली. आता आपल्याला फाइंड करायचं आहे इनिशियल फेज डेल्टा. मग इनिशियल फेज डेल्टाची व्हॅल्यू किंवा त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, तो आपण पाहिला आहे. डेल्टा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स A1 साइन φ1 प्लस A2 साइन φ2 डिवायडेड बाय A1 कॉस φ1 प्लस A2 कॉस φ2 हा त्याचा फॉर्म्युला आहे. मग दिलेल्या व्हॅल्यू फॉर्म्युल्यात पुट करायच्या. A1ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, A2ची माहिती आहे, φ1ची माहिती आहे आणि φ2ची सुद्धा माहिती आहे. मग दिलेल्या व्हॅल्यू इक्वेशनमध्ये जर पुट केल्या तर डेल्टा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स A1ची व्हॅल्यू 5 साइन π/3 प्लस 3 साइन π/4 अपॉन 5 कॉस π/3 प्लस 3 कॉस π/4. मग टॅन इनव्हर्स डेल्टा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स 5 मल्टिप्लाइड बाय साइन π/3 असतो 0.8660 प्लस 3 मल्टिप्लाइड बाय साइन π/4 असतो 0.7071 डिवायडेड बाय 5 मल्टिप्लाइड बाय कॉस π/3 ची व्हॅल्यू असते 0.5000 प्लस 3 इंटू कॉस π/4 ची व्हॅल्यू असते 0.7071. आता यांचे जर आपण ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन केलं तर डेल्टा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स 5 मल्टिप्लाइड बाय 0.8660 यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळतं 4.33 प्लस याचं आपण जर मल्टिप्लिकेशन केलं तर 2.1230 डिवायडेड बाय 5 इंटू 0.5000चं मल्टिप्लिकेशन 2.5 डिवायडेड प्लस 3 इंटू 0.7071चं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळेल 2.1230 आणि यांची जर आपण ॲडिशन केली तर डेल्टा टॅन इनव्हर्स डेल्टा इज इक्वल टू टॅन इनव्हर्स 6.4513 डिवायडेड बाय 4.6
213. तर यांचं डिवायडेशन करून आपल्याला टॅन इनवर्स किती मिळतो मग टॅन इनवर्स 1.3960. आणि जर आपण टॅन इनवर्स लॉग टेबलच्या सहाय्याने फाइंड केला तर डेल्टा इनिशियल फेज डेल्टा आपल्याला किती मिळतो 54 डिग्री 23 मिनिट्स. पुढचं एक्झाम्पल आहे फाइंड द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म पर मिनिट बाय अ मॅग्नेट is vibrating in a plane of uniform magnetic field of 1.6 into 10 raised to minus 5 Weber per meter square. The magnet has moment of inertia 3 into 10 raised to minus 6 kilogram per meter square and magnetic moment 3 into 3 ampere meter square. तर आपल्याला काय दिलेलं आहे पहा की एक मॅग्नेट दिलेला आहे, तो मॅग्नेट एका युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये काय होतोय व्हायब्रेट होतोय. तर युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये व्हायब्रेट होत असताना आपल्याला काय फाइंड करायचे नंबर ऑफ ऑसिलेशन पर मिनिट. नंबर ऑफ ऑसिलेशन पर मिनिट म्हणजेच काय असते फ्रिक्वेन्सी असते. म्हणजेच आपल्याला इथे काय फाइंड करायची आहे फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे. मग आपल्याला गिवन मध्ये काय काय दिलंय बी मीन्स मॅग्नेटिक फील्ड ती किती दिली आहे 1.6 इंटू 10 raised to minus 5 वेबर पर मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर आय मीन्स मुवमेंट ऑफ इनर्शिया तो दिला आहे आपल्याला 3 इंटू 10 raised to minus 6 किलोग्राम पर मीटर स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर म्यू मीन्स मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट किंवा मॅग्नेटिक मुवमेंट तो दिला आपल्याला 3 अँपियर मीटर स्क्वेअर. आणि आपल्याला काय फाइंड करायचं एन एन मीन्स काय तर मग फ्रिक्वेन्सी नंबर ऑफ ऑसिलेशन पर मिनिट म्हणजेच एन आणि त्यालाच आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. मग आता आपण पहा मॅग्नेटच्या टॉपिकमध्ये आर्टिकलमध्ये आपण मॅग्नेटचा टाइम पिरियड फाइंड केला होता. टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ आय अपॉन म्यू बी. आणि टाइम पिरियडचा जर आपण रेसिप्रोकल घेतला रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड त्यालाच आपण काय म्हणतो फ्रिक्वेन्सी म्हणतो. म्हणजेच याचाच जर आपण रेसिप्रोकल घेतला तर आपल्याला काय मिळेल फ्रिक्वेन्सी मिळेल. मग त्याचा जर रेसिप्रोकल घेतला तर काय असेल एन इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ म्यू बी अपॉन आय. रेसिप्रोकल घेतला तर ते उलट होईल 1 अपॉन 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ म्यू बी अपॉन आय इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय अंडर रूट ऑफ म्यूची व्हॅल्यू किती आहे 3 मल्टिप्लाइड बाय बीची व्हॅल्यू आहे 1.6 इंटू 10 raised to minus 5 डिवायडेड बाय आयची व्हॅल्यू आहे 3 इंटू 10 raised to minus 6. तर पहा एन इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय इंटू रूट ऑफ 16 इंटू 10 raised to minus 6 डिवायडेड बाय -6. आता पहा इथे हा 3 आणि 3 काय होईल 3 गेट कॅन्सल आणि हा 1.6 आहे 1.6चं कन्वर्शन कशात केलं आहे 16 मध्ये केलं आहे. तर म्हणजेच काय होईल हा 1.6चं कन्वर्शन 16 मध्ये केलं तर 16 इंटू 10 raised to minus 1 आणि 16 इंटू 10 raised to minus 1 आणि हा 10 raised to minus 5 काय होईल 10 raised to minus 6. म्हणजेच काय असेल तो अंडर रूट ऑफ 16 इंटू 10 raised to minus 6 डिवायडेड बाय 10 raised to minus 6. म्हणून आपल्याला n इज इक्वल टू इथे दिला आहे 1/2 रूट ऑफ 16 इंटू 10 raised to minus 6 अपॉन 10 raised to minus 6. 10 raised to minus 6 आणि 10 raised to minus 6 कॅन्सल केला तर काय असेल इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय आणि रूट ऑफ 16 असतो 4 दिस 1 अपॉन 2 पाय इंटू 4 आणि 2ने जर 4ला डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल 2 अपॉन पाय. मग पायची व्हॅल्यू पुट करायची पाय इज इक्वल एन इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू काय असते 22 डिवायडेड बाय 7. जर आपण इथे पुट केले 22 डिवायडेड बाय 7 तर काय होईल तो पहा एन इज इक्वल टू 2 अपॉन पायची व्हॅल्यू 2 डिवायडेड बाय 22 डिवायडेड बाय 7. तर हा 7 काय होईल वरती मल्टिप्लाइड होईल. म्हणजेच पहा 2 डिवायडेड बाय 22 मल्टिप्लाइड बाय 7 आणि 7 मल्टिप्लाइड बाय 2 14 डिवायडेड बाय 22 आणि इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 11 हर्ट्स. फ्रिक्वेन्सी कशात मोजतो आपण हर्ट्समध्ये मोजतो किंवा ऑसिलेशन पर
सेकंड. आता हे ऑसिलेशन पर सेकंडमध्ये फाइंड केलं, आपल्याला कशात फाइंड करायचे, ऑसिलेशन पर मिनिटमध्ये फाइंड करायचे. म्हणून n इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 11 इंटू 16 इंटू 60 ऑसिलेशन पर मिनिट. म्हणजेच त्याला काय केलं आपण 60ने मल्टिप्लाइड केलं. आणि हे जर मल्टिप्लिकेशन आपण फाइंड केलं, मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला फ्रिक्वेन्सी किती मिळेल, n इज इक्वल टू मीन्स नंबर ऑफ ऑसिलेशन पर मिनिट किती मिळालं आपल्याला 38.90 ऑसिलेशन पर मिनिट. इथे आपलं हे चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे. थँक्यू.